हॅलो एव्हरीवन. मंथन, एम-टी-एस यासारख्या ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात, त्या एक्झाम्सची तयारी आपण सैनिक स्कूलच्या एक्झामप्रमाणेच आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये करून घेतो. आणि आज मी तुम्हाला मंथन या एक्झाममध्ये अतिशय महत्त्वाचा असणारा विषय आणि जो की मुलांना जरासा ट्रिकी वाटतो, पण अतिशय सोपा असणारा पण विषय आहे, तो म्हणजे बुद्धिमत्ता. आणि त्या बुद्धिमत्ता विषयामधील आपण नातेसंबंध हा टॉपिक आज बघणार आहोत. आणि त्याच्यावर आधारित प्रश्न, त्याच्यावरती आधारित सूत्र किंवा त्याच्यावरचे सगळ्या कन्सेप्ट्स हे सगळं आज आपण शिकणार आहोत. तर मी गीतांजली मयूर काटकर आपल्या सगळ्यांचं आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये परत एकदा स्वागत करतीये. आपण सुरू करणार आहे मंथन या एक्झाम्सची तयारी. तर बुद्धिमत्ता हा विषय आपण घेणार आहोत. मंथन या एक्झामसाठी आवश्यक असणारा. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय वाटतं, अवघड वाटतं. म्हणजे महत्त्वाचं म्हणण्यापेक्षा महत्त्वाचं तर आहेच. पण अवघड मुलांना काय वाटतं, की नातेसंबंध. नातेसंबंधाचे प्रश्न बघितले, की मुलं घाबरतात. तर मुलांना तुम्ही अजिबात घाबरू नका. काय असतं नातेसंबंध म्हटलं, की आपण स्वतःला त्या प्रश्नामध्ये इमॅजिन करायचं. आपली आई, आपले वडील म्हणजे त्या प्रश्नामध्ये जो दिलेला व्यक्ती आहे. समजा राजूची आई त्याच्या बहिणीला काय म्हणेल? किंवा राजूची बहीण त्याच्या आत्याच्या मुलीला काय म्हणेल? असा प्रश्न असेल. मग राजू म्हणजे तुम्ही स्वतः आहे. तुमची बहीण आहे. मग तुमची आत्या, मग तुमच्या आत्यालाच्या मुलीला तुम्ही काय म्हणता? तर मग तुम्ही जे म्हणता तेच तुमची बहीण म्हणणार आहे. म्हणजे आपल्याला त्या प्रश्नामध्ये स्वतःला इमॅजिन करायचंय आणि मग तो प्रश्न सोडवायचा आहे. पण तो सोडवत असताना आपण काय करतो? चुका करतो. तर त्या होऊ नये म्हणून आपल्याकडे काही नोटेशन्स असतात. नोटेशन्स म्हणजे काय? एखाद्या प्रश्नामध्ये जर का पुरुष व्यक्ती दाखवलेला असेल, तर तो पुरुष आपण काय करतो? अ, अधिक या चिन्हाने दाखवतो. म्हणजे पुरुष दाखवायचा असेल, तर आपण त्याला अधिक असं चिन्ह वापरणार. आणि म्हणजे कुठलाही पुरुष असेल तर मुलगा असेल, पुरुष असेल. त्याच्यानंतर जे स्त्रीचं कॅरेक्टर आहे, म्हणजे एखादी स्त्री, एखादी मुलगी दाखवायची आहे, तर आपण त्याला वजा या चिन्हाने दाखवणार. आता ज्यावेळेस पती-पत्नी दाखवायचे असतील, तेव्हा आपण काय करणार आहे, पती म्हणजे पुरुष असेल आणि ते पती-पत्नी आहेत म्हणून दोन्ही बाजूचा बाण आणि इथं पत्नी हा असेल पती आणि ही असेल पत्नी. त्याच्यानंतर जर का बहीण दोन्हीही बहिणी-बहिणी दाखवायच्या आहेत आपल्याला, तर दोन्हीही बहिणी आहेत म्हणजे दोन्ही सुद्धा स्त्रिया आहेत आणि त्या एकाच जनरेशनमधल्या आहेत, एकाच पिढीतल्या आहेत. म्हणून आपण काय करणार आहोत, दोन्ही बहिणी आणि एकाच पिढीतील. पती-पत्नी सुद्धा एका पिढीतच असतात, त्यामुळे ते सरळ एकाच रेषेत येतील. जर का बहीण-भाऊ दाखवायचे असतील, तर ही बहीण आहे आणि तिचा हा भाऊ आहे. मग बहीण-भाऊ हे पण या पद्धतीने दाखवणार. इथे काय केलंय आपण दोन्ही बाजूला हा एरो दाखवलाय. इथे एरो दाखवणार नाही. इथे आपण काय करणार आहे, तर त्यांचं जे असेल ते फक्त सरळ रेष दाखवणार आहोत आपण. त्याच्यामुळे अ, आपल्याला काय होतं प्रश्न सोडवताना मदत होते. आता जर का आपल्याला आई-वडील दाखवायचेत. आई-वडील आपल्या अगोदरच्या पिढीत असतात. आता समजा ही पिढी पहिली आहे. अशा पिढ्या आपण इथं करूया. इथं आपण स्वतः आहोत. इथं तुम्ही स्वतः आहात. ठीक आहे. मग तुमचे आई-वडील काय असतील, तर तुमच्या अगोदरच्या पिढीला असतील. मग आपल्या अगोदरची पिढी म्हणजे आपल्या आई-वडिलांची पिढी ही आपल्या वरच्या पिढीला असणार आहे. इथे आपले कोण असणार आहेत? आई-वडील असणार आहेत. आई, वडील इथे आपण आपल्यावरती दाखवणार. त्याच्यावरती आपले आजी-आजोबा दाखवणार आपण. इथे आपण कोण दाखवणार? आजी-आजोबा. आणि आपल्या पुढे आपल्या पुढच्या पिढीला आपली मुलं असतात. म्हणजे इथं आपला मुलगा किंवा मुलगी आपण आपल्या पुढच्या पिढीला दाखवणार. आणि आपली नातवंड म्हणजे आपल्या मुलांची मुलं ही आपण नात किंवा नातू आपण आपल्यापेक्षा 2 पिढ्या खाली असं दाखवणार. मग ही पिढी पहिली, ही पिढी दुसरी, ही आपण असलेली पिढी तिसरी, आपल्या पुढची चौथी पिढी आणि आपल्या नंतरची 5वी पिढी. अशा 5 पिढ्या आपण दाखवतो. मग आता प्रत्येक पिढीमध्ये ठराविक लोकं येतात. आपण स्वतः जिथं असतो, तिथंच काय होतं, तर आपण स्वतः असतो तिथे आपल्या पिढीला आपण कोण दाखवू शकतो? बहीण, आपली बहीण सुद्धा आपल्या पिढीतच येते. भाऊ पण आपल्याच पिढीत येतो. त्याच्यानंतर आपला चुलत भाऊ, चुलत, मावस, मामे, त्याच्यानंतर आत्ते, भाऊ-बहीण. भाऊ असेल किंवा बहीण असेल. हे आपल्याच पिढीत येते. अजून कोण येतं आपल्या पिढीत?
नवरा किंवा बायको. आपण स्वतः जर का पुरुष असेल, तर आपल्याला आपली बायको आपल्याच पिढीत येणार आहे. आपण स्त्री असेल, तर आपला नवरा आपल्याच पिढीत येणार आहे. मुलगा, मुलगी आपल्या पुढच्या पिढीमध्ये आपला मुलगा किंवा मुलगी येते. अजून कोण येतं? सून येतो. सून येते, जावई येतो आणि हां, आपल्या पिढीमध्ये नणंद पण आपल्याच पिढीत येते. नणंद, भावजय, दीर हे सुद्धा आपल्याच पिढीत येतात. आपल्या पुढच्या पिढीत कोण येतं? सून, जावई हे आपल्या पुढच्या पिढीत येतं. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या पिढीमध्ये नात-नातूच येतात आणि म्हणजे सुनेची किंवा जावयाची मुलं, मुलीची किंवा मुलाची मुलं ही तीच आपल्यापासून 2 पिढ्या पुढे येतात. आता आपल्या अगोदर म्हणजे आपल्या आधीची जी पिढी आहे तिथं आपले आई किंवा वडील येतात. अजून कोण येतं? तर आपले काका. काका म्हणजे चुलता. काका-काकू, चुलता-चुलती ज्याला आपण म्हणतो. याला आपण म्हणायचं काय? चुलता आपल्या भाषेत, बुद्धिमत्तेच्या भाषेत. चुलता-चुलती. त्याच्यानंतर अ, मामा, मामी, मावशी, आत्या, आत्याचा नवरा हे सगळे आपल्यापेक्षा अ, आपले म्हणजे आई-वडील ज्या पिढीत आहेत, त्याच पिढीत हे सगळी नाती आपण दर्शवतो आपल्या अगोदरच्या पिढीत. आता जिथं आजी-आजोबा आहेत, ते आजी-आजोबा आपल्याला 2 असतात. एक म्हणजे आजोळचे आजी-आजोबा आणि दुसरे म्हणजे वडिलांच्या इकडचे आजोबा. मग आईच्या वडिलांना आपण आजोळचे आजोबा म्हणतो आणि आईच्या आईला आपण आजोळची आजी म्हणतो. मग 2 आपल्याला आजी-आजोबा 2 असतात. आईचे वडील आणि वडिलांचे वडील, आईची आई आणि वडिलांची आई. तर ही अशी नाती आपण या पद्धतीने दाखवतो. तर जास्त नाती कुठं दाखवली जातात बघा, आपल्या अगोदरची पिढी आणि आपली स्वतः आपण जिथे आहे ती पिढी. या 2 पिढ्यांमध्येच बऱ्यापैकी सगळी नाती आहेत दर्शवली जातात. तर मग ही नाती दाखवत असताना तुम्हाला मी सांगितलं, की आपल्याला नोटेशन्स द्यायचे असतात. पुरुष दाखवायचा असेल कोणत्याही प्रश्नातला तर त्याला अधिकने दाखवायचं आणि स्त्री दाखवायची असेल तर तिला वजा चिन्ह देऊन दाखवायचं. आणि ही सगळी नाती या पद्धतीने दाखवायची. मग आता नाती कुठली-कुठली आहेत बघा. तर आपण सगळी नाती पहिले लिहून घेऊया. म्हणजे तुम्हाला नाती कुठली-कुठली आहेत हे कळेल आणि मग त्या नात्यांना दाखवायचं कसं हे आपण बघूया. तर ही आहेत नाती. आता प्रत्येक नातं कुठलं-कुठलं आहे ते बघूया. आता इथं हे नातं आहे ते आपलं स्वतःशी रिलेटेड असणारं नातं आहे. आपली भाऊजय, भाऊजय कोणाला म्हणायचं तर आपल्या भावाची बायको. जाऊ कोणाला म्हणायचं तर नवऱ्याच्या भावाची बायको. नणंद कोणाला म्हणायचं नवऱ्याची बहीण आणि नवऱ्याचा भाऊ आपला दीर असतो. आज्या 2 असतात. आईची आई, वडिलांची आई. त्याच्यानंतर आजोबा सुद्धा आईचे वडील, वडिलांचे वडील. भाऊ म्हणजे आपल्या आई-वडिलांचा जो मुलगा, आईच्या मुलाला पण भाऊ म्हणायचं, वडिलांच्या मुलाला पण भाऊ म्हणायचं. बहीण, वडिलांची मुलगी, आईची मुलगी. पणजी म्हणजे काय? तर आपल्या आजीची किंवा आजोबांची आई आणि पणजोबा म्हणजे आजीची किंवा आजोबांचे वडील. मग आज्या 2 आहेत. दोन्ही आजीचे वडील, दोन्ही आजोबांचे वडील हे आपले पणजोबा असणार आहेत. त्याच्यानंतर मेहुणा, मेहुणा म्हणजे बायकोचा भाऊ, त्याला पण आपण मेहुणा म्हणतो. जो आपला मामा असतो, तो आपल्या वडिलांचा मेहुणा असतो आणि आपल्या नवऱ्याचा भाऊ, तो सुद्धा आपला म्हणजे त्याला दीर म्हणतो आपण. पण जर इंग्लिशमध्ये असेल, तर त्याला सुद्धा आपण ब्रदर इन लॉ म्हणजेच काय मेहुणा. तर मग ब्रदर इन लॉ कोण असतो? तर नवऱ्याचा किंवा बायकोचा भाऊ. मेहुणी पण तेच नवऱ्याची बहीण किंवा बायकोची बहीण. मोस्ट ऑफ नवऱ्याच्या बहिणीला आपण नणंद म्हणतो आणि बायकोच्या बहिणीला मेहुणी म्हणतो. मुलगा म्हणजे आपला स्वतःचा मुलगा, मग आपल्या नवऱ्याचा मुलगा आता एक्झाम्पलमध्ये असं दिलेलं असतं, तुमच्या नवऱ्याचा मुलगा, मग तो आपला सुद्धा मुलगाच असतो. मुलगी पण तसंच. नात म्हणजे काय? मुलाची किंवा मुलीची मुलगी आणि नातू काय? मुलाचा किंवा मुलीचा मुलगा. आत्या कोण असते? आत्या म्हणजे आपल्या वडिलांची बहीण. चुलता कोण असतो? वडिलांचा भाऊ. त्याला आपण काका असं म्हणतो. मामा म्हणजे आईचा भाऊ आणि आत्याच्या नवऱ्याला सुद्धा आपण मामाच असं म्हणतो. मावशी म्हणजे आईची बहीण असते. आणि चुलती वडिलांच्या भावाची बायको किंवा चुलत्याची बायको, जी आपण काकी म्हणतो ती. आपल्या आईची जाऊ. मामी म्हणजे मामाची बायको
म्हणजेच आईच्या भावाची बायको. काका म्हणजे मावशीचा नवरा एक काका असतो आणि वडिलांचा भाऊ असतो तो पण काका असतो. चुलत्याला पण आपण काकाच म्हणतो. आता साडू, साडू म्हणजे काय? तर 2 बहिणी-बहीण आहेत. त्यांचे नवरे एकमेकांचे साडू असतात. म्हणजे आपल्या बायकोच्या बहिणीचा नवरा हा आपला साडू असतो. त्याच्यानंतर मामेभाऊ म्हणजे काय? मामाचा मुलगा. मामे बहीण, मामाची मुलगी. आत्ते-भाऊ, आत्याचा मुलगा. आत्ते-बहीण, आत्याची मुलगी. चुलत भाऊ, चुलता किंवा चुलतीचा मुलगा. चुलत बहीण, चुलता किंवा चुलतीची मुलगी. मावस भाऊ, मावशीचा मुलगा. मावस बहीण, मावशीची मुलगी. पणतू म्हणजे नातूचा किंवा नातीचा मुलगा आणि पणती म्हणजे नातूचा किंवा नातीची मुलगी. व्याही किंवा इवाई म्हणतात आपल्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो, हे माझे व्याही आहेत किंवा हे माझे इवाई आहेत. म्हणजे काय? तर आपल्या सुनेचे वडील किंवा जावयाचे वडील हे आपले व्याही असतात. विहीन कोण? तर सुनेची आई किंवा जावयाची आई आपली विहीन असते. सासू म्हणजे नवऱ्याची किंवा बायकोची आई. आपल्या नवऱ्याची आई असेल तर ती आपली सासू आणि आपल्या बायकोची आई असेल तर ती सुद्धा आपली सासू असते. सासरे कोण? नवऱ्याचे किंवा बायकोचे वडील. सून म्हणजे मुलाची बायको आणि जावई म्हणजे मुलीचा नवरा. तर ही झाली नाती आणि ही सगळी नाती आपल्याला काय करायची असतात? आकृत्यांच्या सहाय्याने दाखवायची असतात. आता इथं प्रत्येक नात्यासमोर मी छोटीशी आकृती काढून तुम्हाला दाखवते. बघा इथं कोण आहे? भाऊजई आहे. मग भाऊजई कोण असते? तर आपल्या भावाची बायको. मग आपण स्वतः इथं धरायचं. आपण स्वतः इथं आहे. आता मी समजा मी गर्ल आहे, तर मला गर्लच कन्सिडर करून करणार आहे. तर भाऊजई म्हणजे माझा भाऊ कुठं असेल? इथं असेल माझा भाऊ आणि भावाची बायको आहे. म्हणून मी काय करणार त्याची बायको ही तर अशी असणार आहे. मग ही कोण आहे? माझी भाऊजई आहे. ही माझी भाऊजई. ही अशा पद्धतीने आपण आकृतीमध्ये दाखवणार. जाऊ दाखवताना काय करणार? नवऱ्याच्या भावाची बायको. मग इथं आता मी कशी काढणार आपण? इथं मी आहे आणि इथं माझा नवरा. माझा नवरा कोण दाखवणार? असा दाखवणार आपण आणि माझ्या नवऱ्याच्या भावाची. मग नवऱ्याचा भाऊ इथं असेल आणि त्याची बायको अशी असेल. मग ही कोण झाली? माझी जाऊ झाली आणि मी सुद्धा कोण झाली? तिची जाऊ झाली. हे दोघं भाऊ-भाऊ आहेत म्हणून नुसती रेष आली आणि त्यांच्या बायकोला काय केलं आपण दोन्ही बाजूला एरो केलेत नवरा-बायकोचं नातं दाखवायला. नणंद कसं दाखवणार आहे आता? तर इथं मी आहे. माझ्या नवऱ्याची बहीण म्हणजे ही अशी, ही माझी कोण असेल? नणंद असेल. दीर कसा दाखवणार आहे? तर नवऱ्याचा भाऊ. म्हणजे इथं मी आहे आणि इथं माझा नवरा आहे. इथं नवरा आहे आणि त्याचा भाऊ म्हणजे हा असा. मग हा माझा कोण असेल? दीर असेल. आजी. आता 2 आजी असणार आहेत. इथं मी आहे. इथं माझी आई आहे आणि इथं तिची आई आहे. मग ही माझी आजी असेल आणि वडिलांची आई म्हणल्यावरती काय होईल? इथं मी आहे. इथं माझे वडील आहेत आणि त्यांची आई. या दोघी पण माझ्या कोण आहेत? आज्याच आहेत. आजोबा कोण असतील? तर इथं मी आहे. इथं माझी आई आहे आणि तिचे वडील आहेत. परत इथं माझे वडील आहेत आणि त्यांचे वडील आहेत. हे दोघं माझे काय आहेत? आजोबा आहेत. त्याच्यानंतर भाऊ दाखवायचा भाऊ कसा दाखवतो आपण? इथं मी स्वतः आणि इथं माझा भाऊ. इथं मी आणि इथं माझा भाऊ. बहीण कसं दाखवणार? इथं मी स्वतः आणि इथं माझी बहीण. पणजी कशी दाखवणार? तर इथं मी आहे. इथं माझी आई आहे. आता वडिलांची आई पण पणजी असते. इथं माझे वडील आहेत. इथं माझी आजी आहे आणि इथं माझे आजोबा आहेत. मग आजीची आई ही माझी पणजी असेल आणि ह्या आजोबांची आई असेल, तर ती सुद्धा माझी पणजी असेल. त्याचबरोबर इथं माझ्या वडिलांचे वडील आणि त्यांचे हे सुद्धा कोण असणार आहे? पणजी असणार आहेत. पणजी आणि पणजोबा. मग आता हे काय असणार आहेत? पणजी आणि पणजोबा. इथंच पणजोबा येतील. इथं इथं यांचा नवरा असेल तो पणजोबा, हिचा नवरा असेल तो पणजोबा. या पद्धतीनं. त्याच्यानंतर मेहुणा म्हणजे मेहुणा कसा दाखवणार आपण? मेहुणा इथं मी आहे. इथं आता मी पुरुष आहे. माझा मेहुणा दाखवायचा आहे ना, तर माझ्या बायकोचा भाऊ हा माझा मेहुणा असतो. म्हणजे आपला मामा. आपल्या वडिलांचं आणि आपल्या मामाचं नातं काय असतं? तर ते दोघं एकमेकांचे मेहुणे असतात. मग नंतर मेहुणी काय असते? तर इथं आपण आहे. मग आता मी पुरुष आहे. इथं माझी
बायको आहे आणि तिची बहीण आहे. ही कोण असेल? माझी मेहुणी असेल. मुलगा कोण असेल? तर इथं आपण आहे आता आणि इथं आपल्या समोर ज्या खालच्या पिढीला जो आहे तो आपला मुलगा. मुलगी आपण इथं असू आणि आपल्या खालच्या पिढीला जो असेल ती आपली मुलगी. नात कशी असेल? तर मुलाची मुलगी आणि मुलीची मुलगी ही आपली नात असेल. नातू कसा असेल? तर मुलाचा मुलगा किंवा मुलीचा मुलगा हा आपला नातू असेल. आत्या कसं असेल? तर इथं आपण आहोत. इथं आपले वडील आहेत. इथं त्यांची सॉरी इथं त्यांची बहीण आहे. म्हणजे ही आपली कोण असेल? आत्या असेल. आता चुलता कसा असेल? तर इथं वडिलांचा भाऊ आहे. हा आपला कोण असेल? चुलता असेल. त्यालाच आपण काका म्हणतो. मामा कसा असेल? तर इथं आपण आहोत. इथं आपली आई आहे आणि आईचा भाऊ आहे. हा आपला असेल मामा. मामी कशी असेल? तर त्या मामाची बायको जी आहे ती आपली मामी असेल. ही आपली मामी. मावशी कशी असेल? तर आईची बहीण ही आपली मावशी असेल आणि मावशीचा जो नवरा आहे तो पण आपला कोण असणार आहे? काका असणार आहे. आता चुलती कोण असेल चुलती? तर ह्या चुलत्याची जी बायको आहे ती आपली चुलती असेल. ही आपली चुलती असणार आहे. त्याच्यानंतर साडू. साडू म्हणजे काय? तर इथं आपण आहे. आता समजा मी पुरुष आहे. ही माझी बायको आहे. बरोबर? आणि हिची बहीण आहे आणि त्या बहिणीचा नवरा आहे. मग आम्ही दोघं एकमेकांचे कोण असू? साडू असू. आता मामे भाऊ, आते भाऊ. इथं आपण आहे. इथं आपली आई आहे. इथं आपले वडील आहेत. इथं वडिलांची बहीण आहे. इथं आईची बहीण आहे आणि आईचा भाऊ आहे. मग ह्यांची जी मुलं आहेत, आता हा कोण आहे? सॉरी हे आपले वडील आहेत. आता ही आत्या आहे. आत्याचा जो मुलगा आहे, तो आपला कोण असेल? आत्तेभाऊ असेल. त्याच्यानंतर ही मावशी आहे ना, मग मावशीचा मुलगा कोण असेल? मावस भाऊ. हे मामा आहेत. मामाचा मुलगा मामे भाऊ. ही जर मुलगी असेल तर मामे बहीण. ही जर मुलगी असेल तर आत्ते बहीण. या पद्धतीनं. त्याच्यानंतर पणतू. पणतू कोण असेल? तर इथं कसं आपण दाखवलं होतं, इथं पणजोबा. पणजोबाच्या म्हणजे आपण हे आपले पणजोबा आणि पणजोबाचे आपण कोण? पणतू असतो. पणती आपण मुलगी असेल तर आपण पणती, मुलगा असेल तर पणतू. व्याही म्हणजे कोण? तर आपण इथं आहोत. इथं आपली बायको आहे. इथं आपला मुलगा आहे आणि त्याची बायको आहे आणि तिचे जे वडील आहेत, ते आपले व्याही असतात आणि तिची जी आई आहे, ती आपली विहीण असते. त्याच पद्धतीने ह्यांचे हे व्याही आणि ह्यांची ही विहीण असते. आता सून कुठं असते? तर इथं आपण आहोत. इथं आपला मुलगा आहे आणि त्याची जी बायको आहे, ती आपली सून असते. हे अशा पद्धतीने आपण आकृती काढतो. जावई कोण असतो? इथं आपण आहोत. इथं आपली मुलगी आहे आणि इथं तिचा नवरा आहे. तर हा आपला जावई असतो. आणि सासू-सासरे कोण असतात? तर हिचे सासरे असतील आणि ह्याची बायको म्हणजे कोण असेल? तर नवऱ्याची आई ही हिची सासू असेल. इथं याचे हे सासरे असतील आणि बायकोची जी आई आहे, ती याची सासू असेल. तर या पद्धतीने आपण काय करणार आहोत? आकृत्या काढणार आहोत आणि दाखवणार आहोत, की दिलेलं जे नातं आहे ते कसं दाखवतो. तर या पद्धतीच्या आकृत्यांनी दाखवतो. सगळ्यात महत्त्वाचं आपण काय बघितलं, की इथं कोण असतात? तर इथं आजी. आता सगळ्याला पणजी वगैरे ते 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 एवढं मोठं नातं येत नाही तुम्हाला, पण आजी-आजोबा इथं असतात. आजी-आजोबा इथे असतात. आता आजी-आजोबाच्या खाली जे येतं, त्या जनरेशनला आपले आई-वडील असतात. आई-वडिलांच्या जनरेशनला सासू-सासरे पण असतात. आणि त्याच्यापुढे आपण असतो आणि आपल्यापुढे आपला मुलगा असतो आणि आपल्या त्या मुलापुढे आपला नातू असतो.
मुलगा, मुलगी आणि नातू, नात. हे अशा जनरेशन असतात. एकाखाली एक या पद्धतीने दाखवतो. मग आपल्याच जनरेशनला आपण काय-काय दाखवतो ते बघितलं आपण. या पद्धतीने आपल्याला आकृत्या काढायचे. मेल, फिमेल, नवरा-बायको, भाऊ-बहीण हे सगळे आकृत्यांवरून कसं काढायचं हे आपण बघितलं. सगळी नाती आपण पाहिली आणि ते प्रत्येक नातं कशाप्रकारे दर्शवायचं, त्याच्या आकृत्या कशा काढायच्या हे पण आपण पाहिलं. मग याच्यानंतर आपण याच्यावरचे प्रश्न सोडवायला घेऊया. मग ते प्रश्न कसे येतात, कुठल्या प्रकारचे येतात हे बघूया आणि त्या पद्धतीने प्रश्न सोडवायला घेऊया. म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने हा टॉपिक समजून जाईल. ठीक आहे? चला तर मग प्रश्नांकडे जाऊ. आता बघा, आईच्या आईला काय म्हणतात? या स्वरूपाचे प्रश्न आपल्याला येतात. आईच्या आईला काय म्हणायचं? आता हे तोंडी पण आपण सांगू शकतो, पण आकृती काढायचीच झाली, तर इथं आपण असणार आहोत. इथे आपली आई असणार आहे आणि इथे आईची आई असणार आहे. जी आपली कोण असते? आजी असते. आईच्या आईला आजी म्हणतात. बाबांच्या बहिणीला काय म्हणतात? इथे आपण आहोत. आपले बाबा इथे आहेत. बाबा म्हणजे वडील. वडिलांना बाबा म्हणतात. बाबा म्हणजे आजोबा नाही. काही जणांना बाबा म्हटलं, की काही जण म्हणतात आजोबांना बाबा. पण आपल्या भाषेमध्ये किंवा आपल्या बुद्धिमत्ता या विषयामध्ये बाबा म्हणजेच वडील. वडिलांनाच बाबा म्हणायचं असतं आणि बाबांच्या बहिणीला म्हणजे वडिलांच्या बहिणीला आपण काय म्हणणार आहोत? वडिलांची बहीण आपली आत्या असते. आता आईच्या भावाला काय म्हणतात? आईचा भाऊ म्हणजे मामा. बरोबर? पुढे बघा. आता याच स्वरूपाचे हे 2 प्रश्न आहेत. ते तुम्ही सोडवायचे आहेत. बहिणीच्या मुलाशी तुमचे नाते काय? आणि बाबांच्या वडिलांना काय म्हणतात? हे तुम्ही सोडवायचे होमवर्क म्हणून. आता पुढचा प्रश्न बघा. रोहन हा सीमाचा भाऊ आहे. रोहन कोणाचा भाऊ आहे? सीमाचा भाऊ आहे. मग इथं काढताना कसं काढायचं? तर इथं रोहन, रोहन मुलगा आहे म्हणून इथं अधिक केलं. तो भाऊ कुणाचा आहे? सीमाचा. सीमासाठी एस घेतलं आणि तिचा भाऊ आहे म्हणून आणि सीमा काय आहे? गर्ल आहे, मुलगी आहे. मग रोहन हा सीमाचा भाऊ आहे. सीमा ही कविताची मुलगी आहे. सीमा कोणाची मुलगी आहे? तर कविताची मुलगी आहे. कविता ही सुद्धा फिमेलच आहे, म्हणजे स्त्रीच आहे. तर कविता ही रोहनची कोण? कोणाचं नातं विचारले आपल्याला? कविताचे. कविता ही कोण? असं विचारले. मग कविता रोहनची कोण आहे? म्हणजे हे असं नातं विचारले. रोहनची आई आहे. आता तुम्ही म्हणाल मुलगा. काही जणांना मुलगा वाटतं. रोहनचं नातं विचारलंय का? तर तसं नाही. कोणाचं नातं विचारलंय? तर कविताचं विचारलंय. मग कविता ही रोहनची आई आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? आई. आता अमोल हा स्वातीचा मुलगा आहे. कोण आहे अमोल? इथं समजा अमोल आणि तो मुलगा आहे स्वातीचा. स्वाती ही रमेशची पत्नी आहे. स्वाती कुणाची पत्नी आहे? तर रमेशची पत्नी आहे. रमेश हा मेल आहे. रमेश हा अमोलचा कोण? रमेश हा अमोलचा कोण असेल? वडील असेल. रमेश हा अमोलचा वडील. हे आलं आपलं उत्तर. याच पद्धतीने पुढचा प्रश्न बघा. इथे काय दिलंय? नेहा ही सौरभची बहीण आहे. नेहा ही सौरभची. मग इथं नेहा आणि ती सौरभची बहीण आहे. सौरभ हा मुलगा आहे. सौरभ हा अनिताचा मुलगा आहे. सौरभ कुणाचा मुलगा आहे? अनिताचा. आणि तर अनिता ही नेहाची कोण? अनिता ही नेहाची आई असेल. सौरभ आणि नेहा बहीण-भाऊ आहेत. म्हणजे ती जर सौरभची आई आहे, तर ती नेहाची सुद्धा आईच असणार आहे. तर याच पद्धतीचा 9 आणि 10 नंबरचा प्रश्न आहे, जो की तुम्ही सोडवायचा आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. य आपण सर्व प्रकारचे प्रश्न म्हणजे नातेसंबंध या टॉपिकमध्ये जेवढ्या पण प्रकारचे प्रश्न येऊ शकतात आपल्या परीक्षेमध्ये, मंथनच्या दृष्टिकोनातून ते सर्व कव्हर करण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. एखादा जर वेगळा प्रश्न आला आणि तुम्हाला समजला नाही, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तो विचारू शकता. तुम्हाला उत्तर मिळून जाईल. ठीक आहे. तर पुढे बघा. एक्स हे बाबा आहे. एक्स काय आहेत? तर बाबा आहेत. म्हणजे हे उतरता क्रम दिलाय. एक्स त्याच्यानंतर बाबा आणि मी. म्हणजे माझे हे बाबा आहेत आणि बाबांचे हे बाबा आहेत. मग ते माझे एक्स माझे कोण? एक्स माझे आजोबा असणार आहेत. माझ्या बाबांचे बाबा हे माझे कोण असतात? आजोबा असतात. माझ्या बाबांचे बाबा माझे आजोबा. आता वाय आई आणि मी. म्हणजे माझ्या आईची वाय. वाय माझी कोण? काय विचारले? माझी.
माझा विचारलं असतं किंवा माझे विचारलं असतं, तर तो पुरुष असला असता. माझी हे काय दाखवतं, की हे स्त्रीवाचक सर्वनाम दाखवतं. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, मी, माझी आई आणि माझ्या आईची आई म्हणजे माझी कोण असेल, तर ती माझी आजी असेल. मग याला काय म्हणायचं? आजी असणार आहे. आता बाबा, काका आणि काकांचा मुलगा. बाबा आणि काका ह्यांच्यामध्ये काय नातं आहे? तर बाबा-काका म्हणजे ते भाऊ-भाऊ आहेत. हे दोघं जण भाऊ आहेत. आणि काकांचा मुलगा, तो माझा कोण असेल? काकांचा मुलगा माझा कोण असेल? चुलत भाऊ असेल. चुलत भाऊ असणार आहे. याच पद्धतीचे हे जे प्रश्न आहे 2, 14 आणि 15 नंबरचे हे तुम्ही सोडवायचेत होमवर्क म्हणून आणि त्याची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये, चॅट बॉक्समध्ये उत्तरं पाठवून द्यायची. इथं बघा, माझ्या आईची बहीण म्हणजे माझ्या आईची बहीण इथं मी आहे, माझी आई आहे आणि माझ्या आईची बहीण कोण असते माझी? मावशी असते. आता हे व्याख्याच आपण दिलेली आहे ना तुम्हाला नातेसंबंधामध्ये. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट पण उत्तरं लिहू शकता. मावशी. नंतर माझ्या बाबांचा भाऊ. माझ्या बाबांचा भाऊ माझा कोण असतील? काका. आता काका जर पर्यायात नसेल, तर आपण काय म्हणू शकतो? चुलता. आपला चुलता असतो तो. माझ्या आईचे वडील म्हणजे कोण? माझ्या आईचे वडील माझे आजोबा असतात. आजोबा येणार आहे आपलं उत्तर. आता हे 2 प्रश्न तुम्ही सोडवायचे होमवर्कला. 19 आणि 20 नंबरचे प्रश्न होमवर्कला सोडवायचे आणि उत्तरं चॅट बॉक्समध्ये पाठवून द्यायचे. कमेंट बॉक्समध्ये. प्रश्नाचा नंबर आणि उत्तर आणि तुमचं नाव पाठवायचं. काका म्हणजे बाबांचा कोण असतो? भाऊ असतो. बाबांच्या भावालाच आपण काका म्हणतो. मामा म्हणजे आईचा भाऊ असतो. आत्या म्हणजे कोणाची बहीण असते? आत्या म्हणजे वडिलांची बहीण असते. आता पुढे हे 2 प्रश्न तुम्ही सोडवायचेत रिकाम्या जागा भरायचे. काय टिंब-टिंब म्हणजे आईची बहीण आणि टिंब-टिंब म्हणजे बाबांची आई किंवा आईची आई. मग आता हे तुम्ही सोडवा. बघा आपण सगळे तुम्हाला पहिल्याच ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. कुठल्या नात्याची व्याख्या काय ते. तर ते बघा आणि त्याच्या आधारे सोडवा ते प्रश्न. बाबांच्या बहिणीला काय म्हणतात? आता इथं तर पर्याय दिलेलेच आहेत. तिथंच उत्तर आहे. बाबांच्या बहिणीला आत्या म्हणतात. आईच्या भावाला काय म्हणतात? आईच्या भावाला मामा म्हणतात. बाबांच्या भावाच्या पत्नीला, बाबांच्या भाऊ आपला कोण असेल? चुलता असेल म्हणजे काका असेल. काकाची पत्नी म्हणजे आपली चुलती म्हणजे कोण असेल? काकी असेल. काय म्हणतात? काकू, काकी किंवा काकू. आपली काकू असते. आता हे 2 प्रश्न तुम्ही सोडवायचे आणि त्याची उत्तरं पाठवून द्यायची. प्रश्नाचा नंबर आणि उत्तर पाठवायचे कमेंट बॉक्समध्ये लक्षात ठेवा. माझ्या आईच्या भावाच्या आता हा थोडासा लांब असणारा प्रश्न आहे. बघा माझ्या इथं मी आहे. माझी आई इथे आहे. आईचा भाऊ म्हणजे इथे हा भाऊ असेल. मुलगी भावाच्या मुलीचे माझ्याशी नाते काय? ह्या मुलीचे माझ्याशी नाते काय? काय असणार आहे? तिचं नातं, मुलीचं नातं काय असेल? ती मामी बहीण असेल. मामे बहिणीचे. माझ्याशी नाते काय असेल? मामे बहिणीचे नाते असेल. माझ्या बाबांच्या आता इथं मी आहे. माझे बाबा इथे आहेत. बाबांची बहीण इथे आहे आणि तिचा मुलगा इथे आहे. माझ्या बाबाच्या बहिणीचा मुलगा. माझा कोण? माझा आत्ते भाऊ. माझा कोण असेल तो? आत्ते भाऊ असेल. याच पद्धतीनं पुढचा प्रश्न आहे. माझ्या काकांच्या मुलीला मी काय म्हणेन? इथं मी आहे. इथं माझे वडील आहेत आणि माझ्या वडिलांचा भाऊ म्हणजे हा माझा काका आहे आणि त्या काकांच्या मुलीला, इथं मुलगी आहे. तिला मी काय म्हणेल? तिला मी ताई म्हणेल किंवा दीदी म्हणेल. ती माझी कोण असेल? ती माझी बहीण असेल. तिला मी काय म्हणेन? बहीण म्हणेन. काकाची मुलगी म्हणजे आपली चुलत बहीण असते. आता त्याच पद्धतीने हा 34 आणि 35 नंबरचा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे होमवर्कला. रमेश हा माझ्या आईचा भाऊ आहे. रमेश हा माझ्या आईचा भाऊ आहे. इथे मी असेन. हा भाऊ आहे, ही आई आहे. रमेश माझा कोण आहे? रमेश माझा मामा असेल. माझ्या आईचा भाऊ माझा कोण असतो? मामा. याच पद्धतीनं पुढचा प्रश्न बघा. सीमा ही माझ्या बाबांची बहीण आहे. सीमा
इथं मी आहे. इथं माझे बाबा आहेत आणि माझ्या बाबांची बहीण कोण आहे? तर सीमा आहे. सीमा माझी कोण असेल? सीमा माझी आत्या असेल. सीमा माझी कोण असेल? आत्या. रोहन हा माझ्या काकांचा मुलगा आहे. इथं मी आहे, इथं माझे बाबा आहेत, इथं माझे काका आहेत आणि त्यांचा मुलगा हा रोहन आहे. तर तो माझा कोण असेल? चुलत भाऊ असेल. काके भाऊ नाही म्हणायचं, चुलत भाऊ म्हणायचं. काकाचा मावशीचा मुलगा मावस भाऊ, तसं मामाचा मुलगा मामे भाऊ. मग काकाचा मुलगा काके भाऊ नाही, तो चुलत भाऊ असतो. त्याच पद्धतीने हा 39 आणि 40 तुम्हीही सोडवायचे. पुढे बघा 41 नंबर. काय दिलंय? आईच्या भावाच्या पत्नीला. इथं मी आहे, इथे माझी आई आहे आणि माझ्या आईचा भाऊ आहे आणि त्याची पत्नी इथे आहे. काय म्हणायचं तिला? आपला हा मामा असतो. आईचा भाऊ मामा, मामाची बायको कोण असते? मामी असते. बाबांच्या बहिणीच्या पतीला. इथे मी आहे, इथे माझे बाबा आहेत. बाबांची सॉरी बाबांची बहीण आहे. बाबांची बहीण आहे आणि बाबांच्या बहिणीच्या पतीला विचारले. मग पती इथे असतील, बाबांच्या बहिणीचे पती. हे आपले कोण असतात? यांना सुद्धा आपण काय म्हणतो? मामाच म्हणतो. आत्याच्या नवऱ्याला आपण मामा म्हणतो. बाबांची बहीण म्हणजे आत्या. काकाच्या मुलाला तुमचा काय संबंध लागतो? काकाचा मुलगा. इथे मी आहे, इथे माझे बाबा आहेत, इथे माझे काका आहेत आणि इथे त्यांचा मुलगा आहे. मग तुमचा काय संबंध लागतो? चुलत भावंडांचा संबंध लागतो. चुलत भावंड. आपला काय संबंध लागतो? चुलत भावंडांचा संबंध लागतो. मावशीच्या मुलीला तुमचा काय संबंध लागतो? मावशीच्या मुलीला काय संबंध लागतो? तर हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. 44 आणि 45 आणि कमेंट बॉक्समध्ये त्याची उत्तरं पाठवून द्यायची आहेत. तर आलं लक्षात? याच पद्धतीचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येत असतात. याच्यापेक्षा वेगळे प्रश्न येत नाहीत आणि जरी आले तरी तुम्हाला आता कळाले, की कसं सोडवायचं. आपल्याला त्याचं आकृती कशी काढायची आहे, मुलगा-मुलगी कसं दाखवायचं किंवा प्रत्येक नातं कसं दाखवायचं हे आपण शिकलोय. तर या पद्धतीने प्रश्न सोडवा. जास्तीत जास्त प्रश्नांची प्रॅक्टिस करा. आणि जर काही शंका वाटत असेल, तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल, तर आपल्या आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं पेज आहे, YouTube चॅनल आहे. त्याला फॉलो करायला विसरू नका. आपलं तिथं बेल आयकॉन आहे, त्याला क्लिक करा म्हणजे तुम्हाला लेटेस्ट अपडेट्स मिळत राहतील आणि तुम्हाला अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करायची असेल, तर आपलं आय कॅनचं पेज नक्की फॉलो करा. त्याच्यावरती तुम्हाला नवोदय, सैनिक स्कूल, RMS यांसारख्या सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची माहिती आणि मार्गदर्शन तुम्हाला तिथे मिळून जाईल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक यू.